आता तरकारी पिकं, फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जतमध्ये. गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा. शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं, त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं, फळझाडं, घरांच्या इनडोअर आणि आउटडोअर सजावटीसाठी झाडं, तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी. एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू. मग वाट कसली बघताय? एकदा भेट द्याच. गुरुदत्त नर्सरी, प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे. ठिकाण निलंगे ग्रीन सिटी, कर्जत राशीन रोड, कर्जत. संपर्क 860022 68 68, 8208 58 52 02 आणि 9404 12 00 69. कर्जत तालुक्यातील पतसंस्था क्षेत्रामध्ये एक आदर्श नाव असणाऱ्या संजीवनी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आंबेजळगाव यांची यशस्वी घौडदौड ग्रामीण भागामध्ये मोठ्या जोमाने सुरू आहे. आळसुंदे तालुका कर्जत येथे संजीवनी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची शाखा नंबर 3 ही मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे. जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ यांच्या शुभ हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घोले पाटील, सरपंच विलास निकत, बँकेच्या चेअरमन शेवंताबाई अनारसे, बँकेचे मॅनेजर रवींद्र अनारसे, संचालक मंडळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आमच्या बरोबर आवर्जून मी काळे साहेबांना या ठिकाणी आणले नाही. PSI काळे साहेब, तुकाराम चेअरमन, रमेशजी अनरसे, दादासाहेब शेगडे, आप्पा गलांडे, बँकेचे संचालक सुधरी गुरुजी, आत्ताचे बँकेचे शिक्षक बँकेचे संचालक बाळासाहेब गांगर्डे, श्रीराम गायकवाड, बाळासाहेब तापकीर, श्रीराम गायकवाड. कार्यक्रम फार मोठा आहे. 2 निवेदक आहेत, दिवटी आणि यादव. कल्याणराव आणि रवीजी, कांतीलाल आबा, ह्या सगळ्याच लोकांशी माझे अतिशय जवळचे संबंध होते. दत्ताभाऊनी पूर्वी जी डेअरी काढली होती अतिशय छोटी डेअरी होती. पूर्वी दूध संघाला दूध द्यायचं, दूध संघाचं सभासद व्हायचं, अनेक राजकारण मोठं चालायचं दुधावर. त्या काळात दत्ताभाऊनी एक छोटी डेअरी काढली. त्यांनी बंगारांचा व्यवसाय केलेला काही मला आठवत नाही, पण तिथून पुढं त्या दूध डेअरीच्या माध्यमातून आमचे चांगले संबंध आले. दत्ताभाऊ एकदम चिकाटी, अतिशय कठोर प्रयत्न करणारा माणूस होता. हा सगळा उद्योग समूह त्यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी इथवर आलेला आहे आणि खूप चांगलं रूप किंवा स्वरूप त्या उद्योगाला आलेलं आहे. दूध डेअरीचं रूपांतर मंगल कार्यालयात झालं, मंगल कार्यालयाचं रूपांतर पेट्रोल पंपात झालं, पतसंस्थेत झालं. 1 शाखा, 2 शाखा, आज 3ऱ्या शाखेचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी झाले. रवी आणि कल्याणराव यांनी चांगल्या सचोटीने आणि प्रामाणिकपणे काम करून हा उद्योग या ठिकाणी उभा केलेला आहे. सहकारी संस्था कुठली असो चालविताना काही अनेक कटू निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागतात. कर्ज देणं, वसूल करणं आणि तिथं पतसंस्था म्हणजे लोकांना सुद्धा गॅरंटी वाटली पाहिजे आपल्या संस्थेची. उद्या काय अनेक संस्था आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात पतसंस्था अनेक मोडून गेल्या. बऱ्याच जणांना, ठेवीदारांना त्या ठिकाणी त्यांचं नुकसान सहन करावं लागलं. ही एक जबाबदारीची संस्था आहे, फार मोठी जबाबदारी या संस्थेत. तसं रवीनी आणि कल्याणरावनी आंबेजळगावला चांगली संस्था चालवली. त्याचं रूपांतर आज आळसुंद्यामध्ये ते करीत आहेत.
त्यांची खात्री आहे चांगली चालू देण्याची, कारण त्यांना त्या व्यवसायाची चांगली आयडिया, चांगलं महत्व त्या ठिकाणी कळालेलं आहे. आळसुंद तसं मोठं गाव आहे फार. आळसुंदेमध्ये भीमनवाडी सारखं परत दुसरं गाव त्याला जोडलेलं आहे. या गावाची गरजच आहे पतसंस्था किंवा बँका या ठिकाणी असणं. गावची उलाढाल फार मोठी आहे. उकडीमुळं या ठिकाणी क्षेत्र पण वलिताखाली फार मोठं आलेलं आहे. शेतकरी पण फार कष्टाळू आहेत, प्रयत्नवादी आहेत. अनेक व्यापारी पण या ठिकाणी निरनिराळ्या छोटे छोटे व्यवसायामध्ये व्यापार उद्योग करतात. रमेशजी अनर्जींनी सांगितलं की जिल्हा बँकेची शाखा या ठिकाणी व्हायला पाहिजे होती, परंतु रिझर्व्ह बँकेचे अनेक धोरणं बदलत चाललेत किंवा बदललेत. बँकांच्या शाखा कमी करणं हा सुद्धा काही विषय आता अलीकडल्या काळामध्ये त्यांच्याकडे चाललेला आहे. कारण बँकेमध्ये आता काम काही लई फार राहिलेलं नाही, कमी कमी काम होत चाललेलं आहे. मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग, ऑनलाईन बँकिंग, निरनिराळी माध्यमं त्या ठिकाणी आलेली आहेत. आपलं अकाउंट आपण घरी बसूनच चालू शकतो. आपल्या अकाउंटची व्यवहार आपण आपल्या मोबाईलद्वारे करू शकतो. अशी साधनं सुद्धा फार मोठी या ठिकाणी आलेली आहेत. त्या साधनामुळे बँकेत जाणं किंवा वेळ देणं आता काही लई फार गरज पडणार नाही. इथून पुढे आणखी त्यात सुधारणा सुविधा होणार आहे. आपली जिल्हा बँक सुद्धा नेट बँकिंगमध्ये चांगली त्या ठिकाणी प्रगती किंवा चांगला विषय त्यांनी करून संपूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये आपलं नेट बँकिंग त्या ठिकाणी चालू आहे चांगल्या पद्धतीचं. पतसंस्था चालवणं किंवा गावची सेवा सोसायटी चालवणं हे त्या मालकापेक्षाही गावच्या लोकांची मोठी जबाबदारी. ही बँक सर्वांनाच कर्ज देईल, पण दिलेलं कर्ज वेळेत त्याची फेड त्या ठिकाणी झाली पाहिजे, तरच ती संस्था चालते. शासनाच्या अनेक धोरणामुळं सेवा सोसायट्या खूप अडचणीत आलेल्या आहेत. शासन नुसती घोषणा करतं आणि मग अंमलबजावणीला खूप वेळ जातो. उदाहरणार्थ कर्जमाफी असेल, व्याजमाफी असेल, निरनिराळ्या सवलती असते, ते मिळायला खूप वेळ जातो. त्यामध्ये सोसायटीचं फार मोठं नुकसान त्या ठिकाणी व्याजामध्ये अनिश्चितता पावतीत जाणं, सोसायटीचा नफा कमी होणं, ह्या गोष्टी अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चाललेल्या. आळसुंद सोसायटी पण चांगली संस्था आहे.